नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आता एक स्पेशल रिपोर्ट. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तोट्यातून असलेल्या शाखा बंद करून त्यांच्या जवळच्या शाखेत विलिनीकरण करण्याचा निर्णय जिल्हा बँक प्रशासन घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे बँकेच्या 11 शाखा बंद होतील. ज्या शाखा बंद करण्यात येतील त्या नजीकच्या शाखेशी जोडून सभासद खातेदारांना दिलासा देण्यात येणार आहे. बँकेची ढासळणारी आर्थिक परिस्थिती व वाढता जाणारा प्रशासकीय खर्च पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. यापूर्वी बँकेने 43 शाखा बंद केलेल्या आहेत. नोटबंदीनंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेची कर्ज वसुली रखडल्याने दैनंदिन आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती अडचणीत सापडली. मात्र प्रशासनाकडून यावर पर्याय शोधून विविध उपाययोजना केल्या जात आहे. जिल्हा बँकेच्या प्रशासनाने गत काही वर्षापासून बँकेच्या 212 शाखांचे प्रत्यक्ष होणारे व्यवहार व त्यातून बँकेला मिळणारा लाभ तसेच प्रशासकीय खर्च यांचा ताळमेळ घेण्यास सुरुवात केलेली आहे. यातून पहिल्या टप्प्यात 23 शाखांमध्ये अल्प व्यवहार होत असल्याचे व उलट प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते, कार्यालयीन खर्चाचे प्रमाण पाहता सदरच्या शाखा तोट्यात असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार प्रशासनाने संचालक मंडळाकडे सदरच्या बँक शाखा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा सहकारी बँकेला सावरणार कठोर पावले उचलण्याचे अजित पवार यांचे निर्देश. त्यानंतर करोना कालावधी दरम्यान पुन्हा 20 शाखा बंद करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार 43 शाखा बंद झाल्या आहेत. बँकेची आर्थिक परिस्थिती आणि बँकेचा परवाना धोक्यात सापडल्याने बँक प्रशासनाने पुन्हा 11 शाखा बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र 31 मार्चची वसुली असल्याने हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला नव्हता. आता 31 मार्च होऊन गेला असल्याने बँक प्रशासन या शाखा बंद करण्याबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्याबाबत प्रशासक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊन या शाखा बंद करण्याचे आदेश निघतील असा अंदाज आहे. शाखा बंद करण्याबाबत निर्णयास बँक प्रशासनाने दुजोरा दिलेला आहे. नेमकी कुठल्या शाखा बंद होणार आणि कुठल्या शाखे विलिनीकरण होणार हे पुढीलप्रमाणे. राजापूर तालुका येवला यांचे विलिनीकरण, नगरसूल भारमर तालुका येवला त्यांचे विलिनीकरण, सावरगाव तालुका येवला यांचे येवला, नांदगाव शहर तालुका नांदगाव यांचे विलिनीकरण, नांदगाव मुख्य शाखा भारडी तालुका नांदगाव यांचे विलिनीकरण, मनमाड कोठोरे तालुका निफाड याचे निफाड, गोंदेदुमला तालुका इगतपुरी याचे वाडेवरे, दळवटचे कणाशी, देवरगावचे चांदवड, बहादुरीचे वडनेर भैरव, दिघवत शाखेचे विलिनीकरण कांजी सांगवी होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा बँकेच्या तोट्यातील 11 शाखांना लवकरच कुलूप. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.